मामी. वत्सला बाहेर येते. अहो ऐकलं का? काय बोल. काय आहे आज मिरग आहे ना, येताना एखादं कोंबडीचं पिल्लू मिळालं तर बघा ना. बऱ्याच दिवसात घरात कोंबडं नाही झालं. अगं काय हे वस्ते, अगं तारीख काय, कोंबडीचं पिल्लू काय, काय बोलतेस तू? कळतंय हो मला, पण नेहमी तेच तेच खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळलायत ना. ठीक आहे, बरं बघतो. ओ रावसाहेब, संध्याकाळी जरा घरीच थांबा. इकडे तिकडे मुंडगायला जाऊ नका. कोंबडा आणून टाकतो, ते जरा साफ करून द्या. सावंत दरवाजापर्यंत जाताच तोच वर मारखाण्यांचं भांडण पुन्हा सुरू. अगं जा तुझा बाप नकटा, तुझी आई नक्की, तुझं ना तू सगळं खानदानच नकट. हो का? पण आणखीन एक राहिलाय की. कोण? तुमचा बाप, तोही नकटाच. शाळेला माझा बाप करतेस, थांब आता तुला दाखवतोस. दाखवाच. ओ ओ ओ मारखांबे, ओ आमचा दिवस सुरू झाला. झाला का? मग निघा. अगं हा मलाच निघा म्हणतोय. अहो मग निघा. अगं तू पण. मग निघा हो. वत्सला गुंडाळून ठेवलेलं अंथरूण नीट करून घे. राजू उठ रे, किती वाजायला आले? काय अजून अंथरुणात लोळत पडलाय? काय काय शिऱ्या कुठे गेला सकाळी सकाळी? तो सकाळी 5च्या ठोक्यालाच गेलाय बाहेर कुठेतरी. कुठे गेला? एम्प्लॉयमेंट कार्ड काढाय. अरे वा एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला. हो का? अगं आधीच एवढे सगळे बेकार आहेत, त्यात आता आपल्या सावंतांची भर पडणार म्हणायचं का? अरे आधी जायला तयारच नव्हता. मग काय तुझे बाबाच लागले पाठी. म्हणाले तुम्ही आता ग्रॅज्युएट झालात, कार्ड काढून घ्या, नोकरीचं बघा, तुम्ही तुमचं बघा आता जरा. पण आज जाताना सांगून गेलाय मला. काय? हे बघ आई, मी नोकरी बिक्री काही करणार नाही, मला धंदा करायचाय, मी बिझनेसमन होणार. हा हो हा बिझनेसमन होणार. हो. त्या आईला टाटा बिर्लाच्या घरातच लागून गेलाय ना मोठा बिझनेसमन व्हायला. इतक्यात वर मारखांब्यांचं भांडण पुन्हा सुरू होतं. काय 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 चाललंय? काय काय ऐकतेस? काय ऐकतेस? अहो मी काही ऐकत नाही. उगीच काहीतरी बोलू नका. आता जास्त बोललीस ना तर हा वरवंटा फेकून मारीन. मग आला एकदा फेकून. काय रे, काय करू आता? माझा पट्टा कोणीतरी आणून द्या रे. राजू वैतागून खिडकीजवळ जातो. ए मारखांब्या, ये जरा हळू भांडा ना त्या आईला. सकाळी उठून देवाचं नाव घेतो की भांडतो रे तू? हा हे बाई सतरंजी भरी ना तुझ्या तोंडात. ए तू गप रे. आम्ही आमच्या घरात काय वाटेल ते करू. अरे मग तुमच्या घरात करा ना जे काय करायचं ते. हे बघ मोऱ्या, तुम्ही तुमच्या घरात आहे ना नागडे नानाचा कळलं ना, पण आजूबाजूला माणसं राहतात, जनावर नाही. समजताय काय? राजा ए आणि आता जास्त आवाज केला ना तो भर फेकून देऊन तो फेकून दे ना खाली. त्या आईला कटकट तुमची रोज नुसती सकाळी सकाळी. दे दे फेकून दे फेकून दे बघू दे फेकून फेकून दे. अबा आता येतो बोलू नको. राजू राजू जाऊ दे ना आता. चल तुझा आधी आंघोळ करून घे जा. वत्सला किचन मध्ये जाते. त्या आईला सकाळी सकाळी उठवते ह्यांची रोज कटकट. राजू बडबडत किचनकडे जाऊ लागतो. इतक्यात कमी जिन्यातून घरात येते आणि दरवाजातून डोकावते. काकू राजू किचन मध्ये जाता जाता थांबतो. काकू प्रशांत आलाय का इथे? राजू एकटक जिन्याकडे बघतो. नाही ग, तुझं काही काम आहे का प्रशांत कडे? हो, तो आमचा पेपर घेऊन गेलाय ना. हो का? राजू पेपर द्यायला जातो आणि कमी दरवाजातून आत येते. कमे बस हा जरा, मी आलेच. चहा घेणारेस का तू? नाही नको काकू, आत्ताच घेतलाय मी. बर. कमी हळूच राजूच्या जवळ जाते. राजू ऐक ना. काय? हे काय नाही. काय? जसं मला ते- अगं तू तोंडातल्या तोंडात असं बडबडू नको ना. जे काय बोलायचं ते नीट बोल, ऐकू येईल असं. राजू तिला जवळ घेतो पण ती दूर होते. राजू चादरीची घडी करतच तिला, मी काय म्हणते ऐकतोस का? बोल ना. मी आज 3च्या शोला जाणार आहे बरं. मैत्रिणी बरोबर. डीडीएलचे लागलाय. हे राजू लक्षात ठेवा. ठेवशील ना? हो हो. चालले आम्ही. काकू येते. काकू येते हा मी. ए कमी थांब ना. काय चाललीस कुठे लगेच? एवढं पण कळत नाही आहे का तुला? काय? कमी हम्म. माझी आई आहे ना, आई. हो हो काय? अगं माझी आई आहे ना. आई आता आंघोळीला जाणार.
काय काकू आंघोळीला जाणार आहे मग काय झालं अगं अगं म्हणजे मला माहिती आहे माझी आई आंघोळीला जाणार आहे ते. अगं हे मी तुला सांगतोय आता. ते कळलं मग काय झालं तुझे भाऊ तू भाऊ आहेस. नेहमी काय कमी कमी काय ऐक काय दे ना, पटकन दे ना. काय ते अगं, एक किस दे ना पटकन दे. हे काय चालते. हे बघ हे बघ दे ना लवकर दे. चल काय करायचं अगं काहीतरीच काय आता. मी नाही चल काय झालं काल तू जिन्यात काय म्हणाला होतास जिना हो मी कुठे काय म्हणालो होतो. आठव दिस इज लास्ट म्हणून दिस इज लास्ट हो असं मी म्हणालो होतो. हो कधी ग मी कविता वाचत होते तेव्हा कविता हो मी हा 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 आठवण. अगं अगं कमी मी तर कवितेबद्दल म्हणालो होतो.